विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महाराज, आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मागच्या वेळेस गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि आपल्यालाही विनंती केलेली होती की अधिवेशन विदर्भामध्ये चालू असताना सध्या अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या संदर्भामध्ये कारण नसताना एक इश्यू निर्माण करण्यात आला आणि हा इश्यू निर्माण झाल्यानंतर मराठी भाषिकांच्यावर कुठेतरी तिथं अन्याय होतो अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं विधिमंडळामध्ये ठराव पास करून घेतला. त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु उपमुख्यमंत्री महोदय, आपलं सर्वांचं ठरलेलं होतं, कामकाज सल्लागार समितीमध्ये पण ठरलेलं होतं की आपण पहिल्या आठवड्यामध्ये तशा प्रकारचा ठराव आणू आणि सगळे एकमताने उभा महाराष्ट्र मराठी भाषिक जे आज कर्नाटकामध्ये आहेत परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं त्यांच्या पाठीशी आपण उभाव अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याच्या करता आपण तो ठराव एकमताने करायचा. अध्यक्ष महोदय, आज देखील तो ठराव दाखवला गेला नाही. मला माहिती आहे की विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज वेगळं चालतं, पण विधान परिषदेमध्ये ह्याच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रस्ताव घेतलाय असं कानावर आलेलं आहे. त्याच्याबद्दलची शहानिशा आपण करून घ्या. परंतु अध्यक्ष महोदय, कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य याच्यामध्ये करतात. त्यांच्या विधिमंडळाचा सीमाविषयक ठराव संमत करत असताना त्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असं असताना उपमुख्यमंत्री महोदय, आपण आता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला असं कळलं की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेलेत, परंतु ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे, राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळं ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे. आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, हा ठराव खरं तर आज यायलाच पाहिजे होता. आम्हाला असं वाटलं होतं की उपमुख्यमंत्री महोदय आज तो ठराव त्या ठिकाणी येईल आणि आपण सगळेजण एकमताने तो ठराव पास करू. आम्ही सातत्याने त्या बाबतीमध्ये भूमिका मांडतोय, परंतु त्याला कुठंतरी बगल देण्याचं काम होतंय, त्याला कुठंतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारे आमच्याही मनात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आपल्या कोल्हापूरला येत आहेत, कारण त्यांना तिथं सतत अडवण्यात येतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला निरोप पाठवले की आम्ही कोल्हापूरमध्ये येऊन, इथं तर आमचं हक्काचं राज्य आहे आणि ते खरंच आहे, आणि त्याच्यामुळे ते इथं येऊन कोल्हापूरमध्ये ह्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करू इच्छित आहेत, भूमिका मांडू इच्छित आहेत. आणि म्हणून मी प्रश्न उत्तर, मला एका गोष्टीची जाणीव आहे, प्रश्न उत्तराच्या तासाच्या आधी अशा प्रकारची चर्चा सहसा होत नाही, परंतु हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा महत्वाचा प्रश्न असल्यामुळं तो उपस्थित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण त्याच्याकरता वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. माननीय साहेबांचं हो दे त्याच्यावर चर्चा होईल ना, उद्या घेतोय ना आपण प्रस्ताव. उद्या सन्माननीय मी माननीय चव्हाण साहेब, नाही एक मिनिट आपण ठीक आहे. एक मिनिट खाली बसा. साहेबांचं होऊ दे. सन्मान्य माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे अपवाद म्हणून आपण त्यांना संधी द्यावी. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनानं हा मुद्दा, सीमावादाचा मुद्दा, हा सर्वोच्च न्यायालयामध्ये 2004 साली दाखल केलेला आहे. कर्नाटकचा प्रतिदावा 14 मध्ये आहे. त्यामुळं अशा प्रकारची भडक वक्तव्य करून आज तिथले संबंध चिघळवायचा प्रयत्न हा निव्वळ राजकीय उद्देशानं होतोय. आणि माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा प्रश्न आपण गृहमंत्र्यांच्याकडे नेला पाहिजे. त्या ठिकाणी भाषिक अल्पसंख्याक आयोग आहे, सीमा भागातल्या आपल्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होत आहेत. अन्यायाचं परिमार्जन तर होतच नाही, उलट परिस्थिती चिघळवायचा जाणून बुजून प्रयत्न चाललेला आहे. कदाचित कर्नाटकमध्ये निवडणूक आहे, त्याच्या पार्श्वभूमीमध्ये हे चाललंय का काय, परंतु आपण बघ्याची भूमिका घेता कामा नये. आज सीमा भागातले सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदय आपल्या समोर, आम्ही सर्व सभागृह आपल्या समोर आहेत. आपण महाराष्ट्राच्या हिताकरता जो निर्णय घ्या आम्ही आपल्या बरोबर आहे, पण अशी बघ्याची भूमिका घेऊन एका बाजूला
कर्नाटक सरकार परिस्थिती चिघळवायचा जाणून बुजून प्रयत्न करतंय आणि आपण त्याला काही उत्तर देत नाही, हे योग्य नाहीये. तर आपण नेतृत्व करून, आमच्या सर्वांचं नेतृत्व करून एक गंभीर इशारा कर्नाटकला दिला पाहिजे की अशा प्रकारच्या परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका आणि केंद्र सरकारनं आपलं दायित्व यामध्ये पूर्ण केलं पाहिजे. नाही, एक मिनिट बघा, एक लक्षात घ्या. आपण बीएससी मध्ये ठरवलेलं आहे या विषयाचा आपण एकमताने ठराव पारित करणार आहोत. एक मिनिट ऐकून घ्या, तुम्ही माझं तर ऐकून घ्या, बसा. त्यामुळे या विषयावरती आता सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी पक्षाची भावना व्यक्त केली आहे. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यावर आपलं उत्तर देतील, त्यानंतर आपण प्रश्नोत्तराने सुरुवात करू. चला, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय. सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण ठराव करणार आहोत आपण. यांनी जो विषय या ठिकाणी मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. अरे बाबा, मला अध्यक्ष महोदय, मी बसा 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 खाली बसा, अध्यक्ष खाली महोदय, बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, नाही, हाऊस ठीक आहे. हाऊस अध्यक्ष महोदय, नियमाप्रमाणे चालतं, तुमच्या सांगण्याप्रमाणे अध्यक्ष चालत महोदय, नाही. हाऊस अध्यक्ष नियमाप्रमाणे महोदय, चालतं. मी सांगतो. अरे मी सांगतो. अध्यक्ष महोदय, या विषयावर सभागृह एक आहे, त्याच्यामुळे अपवाद म्हणून, कारण आपण प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी असा विषय आला तर फक्त विरोधी पक्ष नेते बोलतात, पण तरी आपण या विषयावर सभागृह एक आहे, आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला एकच राहायचं आहे. त्यामुळे मीच विनंती आपल्याला करतो की आपण 1 मिनिट त्यांना अपवाद म्हणून द्यावा. जागेवर बसा. या अपवादाला जागेवर बसा. जनरलाइज करण्याचं कारण नाहीये. जागेवर बसा. नाही, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा. नाही, आता 1 मिनिट. हे पहा, आता सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेते यांनी या विषयावरती आपली भावना व्यक्त केली. अत्यंत संवेदनशील विषय आहे, हे संपूर्ण सभागृहाने मान्य केलं आहे. परंतु सभागृहात आपल्याला या विषयावरती आपण ठराव मांडणार आहोत. इतरही कामकाज भरपूर आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात आपण आपलं म्हणणं मांडून आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया, ही सभागृहाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी आपण वेळ ठरवलाय ना. आज आपण असं बोलताय की इतर कामकाज महत्वाचं आहे आणि सीमावर पक्षभेद बाजूला ठेवून अभिनंदन करतो की निदान मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्याबद्दल मी खास धन्यवाद देतोय. जवळपास आता उल्लेख केला 56, पण त्या आधीपासून बेळगाव आणि तो जो सगळा मी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र मुद्दामून म्हणेन, याचं कारण असं की आज आपण ठराव कोणी आणावा, चर्चा कोणी करावी, नावं कोणाची असावी, किती असावी,
याच्यावरती एक नाथाभाऊ आपण बोलतो आहोत. पण ज्या वेळेला भाषावार प्रांतरचना झाली त्याच्या कितीतरी आधीपासून हा जो काही संपूर्ण प्रदेश आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा म्हणून मुरलेली आहे, रुजलेली आहे आणि तिथल्या कित्येक पिढ्या या मराठी भाषेमध्ये बोलत आलेल्या आहेत, शिक्षण घेत आलेले आहेत आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार करत आलेले आहेत. मुळामध्ये हा लढा जो आहे तो दोन भाषांचा नाही आहे, सरकारमधला आहे का त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो, पण हा लढा जो आहे तो माणुसकीचा लढा आहे. कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, जवळपास तेवढाच किंवा त्याहूनही अधिक काळ तिथली मराठी माणसं मराठीमध्ये बोलतायत आणि एवढं बोलून सुद्धा त्यांनी विविध मार्गाने आपली मतं व्यक्त केलेली आहेत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून त्यांनी दाखवलेल्या आहे, आंदोलनं केलेली आहेत, नंतर ठरावही मंजूर झालेले आहेत. मी आपल्याला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण काय होतं की विरोधी पक्षात आल्यानंतर पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक साधारणतः मला असं वाटतं पद्धत झालेली आहे की जो विरोधी पक्षात असतो त्याच्याकडे पेन ड्राईव्ह यायला लागतात. पण हा जो पेन ड्राईव्ह आहे या पेन ड्राईव्हमध्ये मी साधारणतः 70च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच एक फिल्म केलेली आहे, केस फॉर जस्टिस. ती फिल्म मी मुद्दामून आणलेली आहे. या फिल्मचा जो एक उद्देश होता तो उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. साधारणतः 18व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरत आहे, मग जुन्या पाट्या त्याच्यामध्ये आहेत, जुने काही प्रशासकीय कामकाजाचे कागद जे मराठीमध्ये आहेत, इतर आणखीन काही महिला मंडळ कशी मराठीमध्ये होती, शाळा कशा मराठीमधल्या होत्या, इतर जी काही संस्था आहेत त्या कशा मराठीमधल्या, ह्याचे सगळे पुरावे त्याच्यामध्ये आहेत. परंतु ती जी फिल्म आहे त्याच्यात अर्ध्या भागामध्ये ऑडिओच नाही आहे. मी आपल्याला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो, तो आपण घ्यावा आणि माझी विनंती आहे की हा पेन ड्राईव्ह ह्याच्यातली जी फिल्म आहे ती या सभागृहातल्या सदस्यांना तर आपण दाखवावीच, पण दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना ही फिल्म दाखवण्यात यावी की जेणेकरून जे नवीन पिढीतले आता सगळे लोकप्रिय सदस्य, सन्माननीय सदस्य या सभागृहात आलेले त्यांना कळू द्या की हा ठराव म्हणजे नेमकं काय आहे आणि हा ठराव कशासाठी आपण आणतोय, का आपण तिथल्या जनतेच्या पाठीशी उभं राहायचं आणि कशी त्या जनतेवरती एक भाषिक अत्याचाराची एक जी पकड दिवसागणी घट्ट होत चाललेली आहे त्याच्या विरुद्ध आपण काय नेमकं करायला पाहिजे हे ही फिल्म बघितल्यानंतर कळेल. या विषयावरती पूर्वी महाजन रिपोर्ट म्हणून एक रिपोर्ट आला होता. मला वाटतं आपल्या हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश महाजन, आणि त्यांनी तो रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टची चिरफाड करणारं पुस्तक आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुस्तक पण जर आपल्या इकडे असेल तर तेही सर्वांना द्यावं, नसेल तर एक कॉपी मी ती आपल्याला देतो आहे. ही झेरॉक्स कॉपी मला सापडली, कारण आता ओरिजिनल पुस्तकं सुद्धा आता दुर्मिळ झालेली आहेत. म्हणजे हळूहळू करत हा जो सगळा काही एक मराठीचा ठसा आहे तो तिथला पुसण्याचा प्रयत्न होतोय. मी जे म्हणालो की हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांतरचनेचा नाहीये, तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की किती वेळेला मराठी माणसांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत, किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक सरकार तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करते, खोटे गुन्हे दाखल करते, मारपीट करते. हा ठीक आहे, मी असं मध्ये ऐकलं की काही जणांनी या किंवा खालच्या सभागृहात सांगितलं, असं मी ऐकलं कारण मी तेव्हा उपस्थित नव्हतो, की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्या, तुम्ही काय सांगताय. पण तुम्ही लाट्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता, आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेलात आणि तेव्हा लाट्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणं हा असं त्याचा अर्थ होत नाहीये. मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखीन मराठी माणसाने लाट्या खायच्या, काठ्या खायच्या, अत्याचार सहन करायचे, रक्त सांडायचं, किती काळ करायचं. आपण आज नुसतं चर्चा करायची आहे, किती काळ आपण चर्चा करणार आहोत आणि काय चर्चा करणार आहोत. जसं कर्नाटक सरकारने एक भूमिका मांडली की 1 इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही, एवढी धमक आपल्यामध्ये आहे का, आपण मांडू शकतो का. खरं म्हटलं तर आज हा प्रश्न सुटायला जेवढी पूरक परिस्थिती आहे तेवढी यापूर्वी असेल, पण सोडवला गेला नाही. ती का आहे, कारण कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एका पक्षाचं सरकार आहे, एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री केंद्रात बसलेल्या माननीय पंतप्रधानांना आपला नेता मानतात
गृहमंत्र्यांना आपला नेता म्हणतात, परंतु गेल्या 8-15 दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, खरं त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेलेत. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? मग गृहमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली, दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले आणि सर्वोच्च न्यायालयात हा जोपर्यंत खटला दाखल आहे, प्रलंबित आहे, तोपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवायची. ही परिस्थिती कोणी बिघडवलेली आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो काही सीमावाद आहे, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर एक एक पावलं पुढे कोण टाकत गेलेलं आहे? महाराष्ट्र टाकत गेलंय का? कर्नाटक टाकत गेलेलं आहे. आणि जर मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात ही केस गेल्यानंतर कर्नाटकाने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. हे जर का मी चुकत नसेल तर ते नमूद केलं गेलं पाहिजे. आणि बेळगावचं नामांतर केलं गेलेलं आहे. मराठी भाषेवरती अत्याचार केले गेलेले आहेत. आम्ही साधा इकडे कायदा केला की आपल्या इथल्या दुकानांच्या पाट्या या मराठीत पाहिजेत, तर त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेलेत. पण तिकडे मराठीमध्ये पाटी लावली किंवा मराठीमध्ये बोललं, महाराष्ट्रात जायचं बोललं तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आहेत आपण? एका देशातली 2 राज्य असल्यानंतर ह्या तंटा सोडवण्याची जबाबदारी आहे कोणाची? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आपल्या सरकारकडनं ज्या आग्रहीपणाने कर्नाटक सरकार भूमिका मांडते, तशी भूमिका आपलं सरकार मांडताय का? आम्ही होतो ठीक आहे, आम्ही काय केलं, तुम्ही काय केलंय हे ठेवा बाजूला, आपण काय करणार आहोत हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माणुसकीचा प्रश्न जो बोललो तो हाच आहे की शिवसेनेने एक प्रयत्न केला होता. नाता भाऊ आपण म्हणाले की हा ठराव शिवसेनेतर्फे आहे, कारण आहे आमचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 69 साली ज्या वेळेला सीमावादावरनं एक आंदोलन पेटलं होतं, मी त्या आंदोलनात सहभागी नव्हतो. मी उगाच सांगणार नाही मी बाबरीच्या आंदोलनात होतो, या आंदोलनात होतो, मग गोळ्या कशा जाताना पाहिल्या. आणि पण त्या वेळेला ती जी घटना घडली तेव्हा मी तिकडे माझ्या आईसह उपस्थित होतो. प्रसंग काय होता की तेव्हाचे उपपंतप्रधान मोरारजीभाई देसाई हे मुंबईत येणार होते. माहीमचा तो नाका आहे चर्चचा, तिकडे त्यांची गाडी थांबवली जाणार, ती थांबणार होती. एक सीमावासियांकडनं एक निवेदन त्यांना दिलं जाणार होतं आणि ते घेऊन ते निवेदन घडी करून खिशात टाकून ते जाणार होते. प्रत्यक्षात काय घडलं? मोरारजी देसाई आले, पण बेगुमानपणाने ते त्यांची तर गाडी गेलीच, पण पायलट कार वगैरे दणा सगळं बाजूला करत उडवून, मग त्याच्यात एक आपलं फोटोग्राफर जखमी झाला. एका शिवसैनिकाच्या पोटावरनं गाडीचं चाक गेलं आणि अचानक तुफान लाठी हल्ला सुरू झाला, दगडफेक सुरू झाली, अश्रुधूर सुरू झाले. आणि त्याच्यानंतर त्याच पहाटे माननीय शिवसेना प्रमुखांना अटक झाली. 3 महिने शिवसेना प्रमुख त्यांच्यासोबत मनोहर जोशी, दत्तजी साळवी हे येरवड्याच्या तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली. खटला चालू राहिला. मुंबई जळत होती, 10 दिवस मुंबई जळत होती. पोलीस आणले, मिलिटरी आणण्याचा प्रयत्न झाला, पण मुंबई काही शांत होत नव्हती. माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला तुरुंगातून आवाहन केलं आणि एका क्षणात मुंबई शांत झाली. हे मी का सांगतोय की शिवसेना आणि हा सीमा प्रश्न त्यावेळेला तिथले जे सगळे नेते होते, बाबूराव ठाकूर होते, सायनाक होते, आणखीन काही मंडळी होती, ती यायची, आमच्या घरी बैठका व्हायच्या, मग विविध प्रकारे त्याच्यावरती चर्चा व्हायची. हे लहानपणापासून मी ऐकत मी इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे जवळपास त्याच विषयाला आता 50 वर्ष होऊन गेली. 50 वर्ष हे विविध मार्गाने सगळं सांगतायत. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो की हे जरी सत्य असलं तरी त्याच सुमारास मुद्दामून शिवसेना प्रमुखाने एक प्रयत्न असा केला होता की जनरल करिअप्पा, किती जणांना त्यांचं नाव माहिती असेल कल्पना नाही, पण जनरल करिअप्पा आपल्या देशाचे एक सैनिक, त्यांना शिवसेनेने कर्नाटकातले ते असून सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी की आमचं तुमचं एक भाषेचं भांडण नाहीये, त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली होती. म्हणजे हा एक प्रकार आम्ही प्रयत्न करून पाहिला होता. आणि जनरल करिअप्पांबद्दल मला मुद्दामून सांगायचं वाटतं की जनरल करिअप्पा हे जनरल म्हटल्यानंतर सैन्यामध्ये होतेच, पण त्यांचा मुलगा सुद्धा सैन्यात होता. आणि तो मुलगा तिकडे पाकिस्तानमध्ये युद्धबंदी होता. जेव्हा हे कळलं की इकडे हे जनरल होते, तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला आम्ही सोडून देतो. तेव्हा करिअप्पाने त्यांना सांगितलं की नाही, केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याला सोडायचं नाही, तो भारताचा सैनिक आहे. जसं तुम्ही ज्या वेळेला इतर सैनिकांना सोडाल त्याच वेळेला माझा मुलगा सुटला पाहिजे. म्हणजे ही देशभावना ही कर्नाटकातल्या लोकांमध्ये सुद्धा आहे, त्याचा आम्ही आदर करतो. पण आत्ता हे जे काही सगळं चाललेलं आहे, हे काय चाललेलं आहे? आम्ही 1 इंच सुद्धा जागा देणार नाही. ही कौरवी वृत्ती आली कशी? आणि ही ज्या मुख्यमंत्र्यांनी बोलले ते मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्यांचे नेते तिकडे काय करतायत? महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती आम्ही कारवाई करू, काय मोगलाई आलेली आहे?
महाराष्ट्राला 1 इंच सुद्धा जागा देणार नाही. संजय राऊत हे चीनचे एजंट आहेत. कोणी कसा शोध लावला तुम्ही? चीनचे एजंट. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातली 1 इंच सुद्धा, कर्नाटकातली 1 इंच, आम्हाला 1 इंच नकोच आहे. आमची जागा आम्हाला पाहिजे. जी आमची जागा आम्हाला तुम्ही घेतलेली आहे, त्या महाजनांनी एक काहीतरी ती लाईन मारली, त्याच्याबद्दल सुद्धा त्या केस फॉर जस्टिसमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे की कसा कसा अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे. ती कोणती गावं तिकडे 60% 70% ही लोकसंख्या मराठी भाषिक असताना सुद्धा कर्नाटकात टाकली गेली. हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. पण हे नुसतं आपण ऐकत चाललंय. कर्नाटक पुढे चाललेलं आहे, विधानसौधा बांधते, उपराजधानी करते, बेळगावी करते, काही त्याच्यातनं निष्पन्न निघेल असं वाटत नाहीये. आणि खरंच आपल्याला या विषयामध्ये काही सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का? कारण ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत. आमचे मुख्यमंत्री, मी राजकीय बोलत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? बरं, हा मुद्दा सोडवणार कोण? मला ठराव तुम्ही मांडणार आहात, हा ठराव नेमका असणार आहे काय? काय आपण विचार केलेले, शब्दांकन केले का त्याचं? माझं मत आहे हा ठराव असाच असला पाहिजे की जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा सगळा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे. ही मागणी या ठरावाद्वारे आपण केली पाहिजे आणि विधिमंडळाकडनं केंद्राकडे पाठवली पाहिजे. केंद्रशासित करा प्रदेश. कारण दरवेळेला हे अत्याचार होतात. आम्ही काय करतो, नुसत्या बसेसना काळं फासतो, दोन चार काचा फोडतो, पण तिकडे नाथा भाऊ, तिकडे त्या आपल्या मराठी माणसांना फरफटत नेलं जाते, लाठीमार केला जातोय. अगदी बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रामध्ये जायचंय हा ठराव पास केल्यानंतर ती महापालिका बरखास्त करण्यात आली. आज मी ऐकतोय की आपल्या काही ग्रामीण भागातल्या, काही त्या परिसरातल्या ग्रामपंचायतीने ठराव केले कर्नाटकात जाणार. काय करणार होतं आपण त्यांच्याबद्दल? काय त्यांच्याबद्दल आपण शिस्तभंग किंवा राजद्रोहाचा खटला टाकणार आहोत का, जसं तिथल्या महापौरांवरती टाकलं गेलं होतं? नाही, त्यांनी महापालिका बरखास्त केलीच ना. आपण ग्रामपंचायत बरखास्त करणार आहोत का? कोणत्याही पक्षाच्या असो. आम्ही एवढ्या ग्रामपंचायती जिंकल्या, आम्ही एवढ्या, हो तुम्ही जिंकल्यात, पण त्या जिंकलेल्या महापालिका ग्रामपंचायती जर महाराष्ट्राच्या विरुद्ध काही ठराव करत असतील तर तुम्ही अभिमानाने सांगणार आहात की ह्या आमच्या पक्षाने जिंकलेल्या ग्रामपंचायती आहेत का बरखास्त करणार आहात? काय करणार आहेत त्याचा सुद्धा निकाल आज लागला पाहिजे. आणि ठराव करणार असाल तर बाकी मला वाटतं चर्चा चरवण करू नका. ते च्युइंगम चावल्यासारखं काहीतरी तोंड हलवण्यासारखं करून त्यांची थट्टा करण्याची आता गरज नाहीये. गेल्या अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या की लोक सांगतात. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला गेलो होतो. त्यावेळेला कोल्हापूरला मला तिथली ही आपण सीमा परिषद घेतली होती. लहान लहान मुलं येऊन त्यांनी 1-2 मुलांनी मला मिठ्या मारल्या. त्यांनी सांगले की आम्हाला वाचवा, आम्हाला कानडी शिकायची नाही, आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी भाषा शिकायची आहे. त्यांना मराठीमध्ये शिक्षण नाकारलं जाते. रोजचे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये नाकारले जातात. हे जर का आम्ही मागणी केली, ही जर मागणी आम्ही केली तर संपूर्ण देश आमच्यावरती तुटून पडेल की तुम्ही भाषिक आहात, तुम्ही प्रांतीय आहात, तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात. पण कर्नाटकाबद्दल काय, कर्नाटक ह्या देशाचं राज्य आहे की नाही? जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक आहे तर कर्नाटकाला तो आहे की नाही? आणि सर्वोच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित असताना जे कर्नाटक सरकार, बरं त्याच्यामध्ये एक विशेष, राज्य पक्ष सरकार कोणाचंही असो या प्रश्नाबद्दल ते एकजुटीने उभे राहतात. हे त्यांच्याकडनं आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे, आपल्याकडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला अजूनही एकही कर्नाटकातला मंत्री असा माझ्या निदर्शनास आलेला नाही की तो महाराष्ट्रामध्ये येऊन बोललाय की जन्म घ्यावा तो महाराष्ट्रामध्ये घ्यावा, असं एक सुद्धा बोललेलं नाही. पण दुर्दैवाने आपले तत्कालीन आणि आत्ताचे सुद्धा मंत्री हे कर्नाटकात जाऊन बोललेले आहेत की जन्म घ्यावा तो कर्नाटकामध्ये घ्यावा. असे जर का राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असतील तर आपण किंवा त्या वादग्रस्त कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातल्या जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करायची? हे चंद्रकांत दादा म्हणतात जन्म घ्यावा तर कर्नाटकामध्येच. हुट्टीदरे कन्नड थांबा, जीभ अडकली तर माफ करा. हुट्टीदरे कन्नड नल्ली हुट्टू बेकू या गाण्याचे बोल म्हटले. हे काय कोणाकडनं हे करणार? काय ठराव तरी तुम्ही काय करणार आहात? पण आजच हे कर्नाटक सरकार का पेटलेले आहे? याचं कारण असं की जी एक चर्चा आणखीन या सभागृहात व्हायला पाहिजे होती ती म्हणजे जर आपण आपले आदर्श, त्यांचा अपमान आपल्या राज्यातच व्हायला लागला आणि आपण ते मुकाटपणाने गप्प राहून जर का बघत बसलो तर इतर राज्य ही आपलं राज्य तोडणार ना तर काय करणार?
संपूर्णपणे हा जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो अत्याचार भोगत आलेला आहे. मुलं लहानाची मोठी होत आहेत. काही आता त्यावेळेची मी नावं घेतली, सायना खोते, बाबुराव ठाकूर होते, तर राहिले पण नाहीये. अनेक लोक मोठी होऊन निघून गेली आणि हळूहळू करत ती महाराष्ट्र एकीकरण समिती सुद्धा फुटली. त्यांचा आता संयम तुटत चाललेला आहे, धीर खचत चाललेला आहे. पण आज नाही तर कधीच नाही, ह्या एका जिद्दीने आपण जर का उभे राहिलो नाही तर मला वाटतं नुसती ही बडबड, माफ करा कदाचित हा शब्द असंसदीय होईल, पण बडबड करण्यामध्ये अर्थ नाहीये. जर ठराव करणार असेल तर हाच ठराव झाला पाहिजे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडीचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे आणि संपूर्ण प्रशासन जे आहे ते केंद्र सरकारने ताब्यात घेऊन आता केंद्र सरकार पालक म्हणून वागेल अशी एक अपेक्षा करतो. आणि मला असं वाटतं सर्वांचं जर एकमत असेल तर ही फिल्म त्यांना दाखवा. तो महाजन रिपोर्ट त्याचं जे काय अंतुलेने चिरफाड केली ती सुद्धा दाखवा. नाही, सगळेच महाजन तसे असतात असं माझं म्हणणं नाहीये. सगळेच महाजन महाराष्ट्र द्वेष्टे असतात असं माझं म्हणणं नाहीये. काही महाजन हे महाराष्ट्र द्वेष्टे होते, काही महाजन आहेत की नाही याचा शोध लागू शकतो, पण सगळे महाजन हे महाराष्ट्र द्वेष्टे असतात असं माझं म्हणणं नाही. महाजन आयोग सगळेच महाजन तसे असतात असं नाही, पण म्हणून मी सांगतो की याची एक माहिती, कारण जर चर्चा होणार असेल, चर्चा करणार असू तर एका धाडसाने ती करण्याची गरज आहे आणि पूर्ण माहिती घेऊन ती करायला पाहिजे. बाकी चर्चा काय होणार त्यावेळेला तर मी असणारच आहे. माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील, नाही येतील, कधी येतील, काय करतील, दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल, पुन्हा विमान अर्ध्या वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही. पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे. विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट दरेकरजी एक मिनिट थांबा. मंत्री महोदय बोला. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले की ती येतील का नाही येतील, निम्या वाटेतनं त्यांना परत बोलवलं जाईल का. माननीय मुख्यमंत्री महोदय, हे गुरु गोविंद सिंगांच्या जो शताब्दीचा कार्यक्रम आहे की ज्या गुरु गोविंद सिंगांची नांदेडला मोठी समाधी आणि मोठं त्यांचं स्मारक आहे, त्या कार्यक्रमाला राज्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला केवळ गेलेले आहेत. दुपारपर्यंत माननीय मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये येणार आहेत. त्यामुळे नाहक एका महत्वाच्या धार्मिक अभिवादनाच्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या वतीने तिथे गेलेले आहेत. त्यामुळे केवळ अशा वक्तव्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दिल्ली वारीबद्दल गैरसमज होऊ नये एवढं स्पष्टीकरण मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी देतोय. ठराव आज मांडला जाईल असं दादांच्या, माननीय चंद्रकांत दादांच्या बोलण्यावरून दिसत आहे. तर आपण प्रवीण दरेकर बोला. सभापती महोदय, जयंतराव बोला. विरोधी पक्षाच्या वती सकाळी पण सुरुवात करताना बोललो, ठराव करताना कामकाज सल्लागार समितीमध्ये असं ठरलं की त्याच्यावर चर्चा नाही आणि ती चर्चा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. तेथे आपण पण होतात की पुढे हळूहळू एकच कसं होणार, हे सभागृह ठरवणार आहे. दरेकर, हे सभागृह ठरवणार आहे, तुम्ही नाही ठरवणार का. बोला ना तुम्ही. माझं काय म्हणणं, याला काय म्हणताय, शांतपणे बोला. नाही, माझं काय म्हणणं आहे, म्हणणं पूर्ण करा. मी सुरुवातीला बोललो तेव्हा ते नव्हते. माझं काय म्हणणं नाही, बीएससीच्या बाहेर काय मी बोलतच नाहीये आणि मी त्याला विरोध केला होता दादा की याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही मागणी मी केली होती. नाही, तुम्ही किती वेळा बोललात भाऊ. माझं म्हणणं याच्यावर आणखीन आक्षेप आहे. दादा नाताभाऊ एकच मिनिट, की ठराव वेगळा आहे ना, ही चर्चा वेगळी आहे. बरोबर. आणि तेव्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं तुम्ही चर्चा करू शकता. मग आज चर्चेला सुरुवात झाली आहे. आमचं म्हणणं या चर्चेमध्ये भाग घ्यायचा. तुम्ही त्याच्यामध्ये जी प्रश्नता आणली नाही, 260 मध्ये ही चर्चा कन्वर्ट झाली पाहिजे. ठराव हा वेगळा विषय आहे, ही चर्चा 260 मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. याचं आपण रुलिंग दिलं नाही, याचं रुलिंग दिलं नाहीत आपण सभापती. मला रुलिंग देण्यासाठी सगळ्या गटनेत्यांशी चर्चा करायला लागेल. तर मला ऍक्च्युली नियमाने विचार केला तर सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब ठेवून तुम्हाला चहा प्यायला बोलवायला लागेल, तुमचं मत द्यायला लागेल, किंवा तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या.
नाहीतर तुम्हाला सगळ्यांना 260 मध्ये तो कन्व्हर्ट करणं, त्याचं परिवर्तन करणं मान्य आहे असं गृहीत धरून आपण करूया का? यांना मान्य नाही या बाजूला. जयंतराव तुम्ही समजून घ्या काही गोष्टी आणि कृपा करून तुम्ही ठराव आणि प्रस्ताव याच्यात गल्लत करू नका. अहो थांबा जरा. त्यांचं तर म्हणणं होतं करूच नका चर्चा. थांबा जरा. दादा बोला. माननीय सभापती महोदया, मी आपल्याला विनंती करेन की सभागृह नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. आधीच 97 तुम्ही नियमामध्ये न बसताना आणलाय. विषय संवेदनशील असल्यामुळे ठरलं असं की यावर कोणीही काही तक्रार करायची नाही. आता तुम्ही तो 260 मध्ये कन्वर्ट करायचं, सगळ्यांना घेऊन बसायला लागेल. त्याचा नंतर निर्णय त्याचा नंतर निर्णय करा. तोपर्यंत 97 साठी जो 11:15 पर्यंतचा वेळ आहे माननीय सभापती महोदया. पुढे बोलणार त्यांनी नावं दिली आहेत. हा दादा बोला तुम्ही पूर्ण. माननीय सभापती महोदया, 11:15 पर्यंतच्या वेळेपर्यंत जे जे बोलतील ते बोलतील. त्यानंतर तुम्ही एक वेगळी गटनेत्यांची बैठक करून 260 मध्ये हे परिवर्तित करायचं की नाही ठरवा. याचं उत्तर जे आहे ते उत्तर ठरावाच्या स्वरूपात द्यायचं का उत्तर स्वरूपात द्यायचं हे मी तुम्हाला चिठ्ठी पाठवली आहे की मधल्या वेळामध्ये दोघांशी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवू. पण आता 97 वर जेवढे बोलतील तेवढे बोलू द्या. आणि ठराव आणि प्रस्तावाच्यात कृपा करून नाथाभाऊ गल्लत करू नका. प्रवीण दरेकर चला. सभापती महोदय, नाही 97 अन्वये परिषदेत अजून नका. सीमा प्रश्नाच्या संदर्भात आलेल्या या अल्पकालीन चर्चेमध्ये बोलण्यासाठी सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे. चहा देते तुम्हाला. सभापती महोदय, सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी भाषिकांच्या पाठीशी राहण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे सभागृह गिरीश भाऊ हे सभागृह सातत्यानं या ठिकाणी एकमतानं राहिलेलं आहे. सभा मला संरक्षण द्या. अरे काही वेळ आली. दरेकर बोला, तुम्ही बोला. शांत राहा. आणि त्यामुळे या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा या ठिकाणी चर्चा झाली त्यावेळेला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या ठिकाणी सार्वभौम सभागृह या सीमावासियांच्या बाजूने उभं राहिल्याची अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु सभापती महोदय, माझी या चर्चेच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सीमावासियांच्या बाजूने अशा प्रकारचे एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आता सभापती महोदय, चर्चेला सुरुवात होतानाच चर्चा अल्पकालीन आणली. त्यावेळेला नाथाभाऊ असं म्हणाले की या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव आणायला पाहिजे होता. दुसऱ्या बाजूला सरकार या ठिकाणी तयारीत आहे, प्रस्ताव ठराव त्या ठिकाणी आणला पाहिजे, तो ठराव आणण्याची सरकारची तयारी आहे. परंतु इथे घाई झालेली आहे, श्रेयवादाची लढाई. आम्ही श्रेय घेणार की तुम्ही श्रेय घेणार? माझे हात जोडून या ठिकाणी विनंती आहे तुमच्याकडून येणार आहे की भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही सारे नाथाभाऊ या सीमावासियांच्या त्या ठिकाणी मागे आहोत. हे पुन्हा सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. सभापती महोदय, या ठिकाणी दिवाकर रावते साहेबांचं सीमा प्रश्नाच्या संदर्भात भाषण माझ्याकडे, परत त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. त्याने जाऊन लाठ्या खाट्या खाल्ल्यात, आंदोलनं त्या ठिकाणी केलेत आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलंय की गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने मनात आणले असते तर काही करता आले असते. हे त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी दिवाकर रावते साहेबांचं आहे. सभापती महोदय, एक गोष्ट खरी आहे की आज त्या ठिकाणी आपल्या सीमा भागातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि तो सुरू असताना केवळ त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षच या ठिकाणी विरोधात आहे. अशा प्रकारचं खोटं चित्र रंगवण्याचा काही लोक राजकीय उद्देशानं प्रयत्न करताना दिसत आहेत. सभापती महोदय, ज्या वेळेला हा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला त्यावेळेला आपण सगळ्या नेत्यांचे स्टेटमेंट बघा ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्या ठिकाणी शंभूराजे देसाई असतील, यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी सीमा भागातल्या मराठी माणसांच्या मागे
आम्ही राजकारणा पलीकडे जाऊन उभं राहू अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळेल. ज्या वेळेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची मगरूळची स्टेटमेंट सभापती महोदया आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की बोम्मई किंवा तो मुख्यमंत्री काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही. ज्या वेळेला 1 इंच जागा देणार नाही अशा प्रकारचा ठराव येतो त्यावेळेला शंभूराजे देसाईंची मी स्टेटमेंट ऐकली की 1 इंच का अर्धा इंच पण जागा या ठिकाणी आम्ही सोडणार नाही, सगळी जागा घेणार आणि महाराष्ट्रातली जागा घ्यायचा तर विषय सोडा. त्याच्यामुळे ही भूमिका आहे. आमच्या मनामध्ये सुद्धा नसानसामध्ये त्या ठिकाणी सीमा वासियांच्या त्या ठिकाणी बाबतीत आमच्या नसानसात प्रेम भरलेलं आहे. ही काय कोणाची मक्तेदिरी नाही, हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, हा मराठी माणसांचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सहानुभूती आणि प्रेम या मराठी सीमा भागातल्या माणसांसाठी त्या ठिकाणी सभापती महोदय आहे. सभापती महोदय आज सांगतात केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात शिंदे साहेब भाजपचं आहे, कर्नाटकात भाजप आहे. काढा 1960 पासून आजपर्यंत केंद्रात कोणाचं काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ड. मग त्यावेळेला ते काँग्रेसची सरकार होती सेम तिन्ही ठिकाणी, त्यावर का नाही भाष्य आपण करत. म्हणजे आपल्या मनामध्ये जर केवळ त्या ठिकाणी राजकारण असेल तर मला वाटतं सभापती महोदय ते योग्य असं मला या ठिकाणी वाटत नाही. आम्ही शांतपणे ऐकलंय, ऐकायची पण तयारी ठेवा जरा. सभापती महोदय आता तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत पोषक वातावरण आहे. कारण ज्याला दादा ज्यांच्या गुलाबराव ज्यांनी भोगलंय ना तो जास्त संवेदनशीलतेने बोलू शकतो. छगन भुजबळ साहेबांना अधिकार आहे सीमा प्रश्नावर बोलायचा आणि एकनाथ शिंदे साहेबांना तर आमच्या 100 वेळा अधिकार आहे आणि ते आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामुळे सीमावासियांच्या बाबतीत तीव्रता त्या विषयाची एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी कोणालाच त्या ठिकाणी माहीत नसेल. आणि मला विश्वास आहे सभापती महोदय निर्णय घेतील आणि चांगलं होईल ते एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. सभापती महोदय मला वाटतं अशा प्रकारचा जेव्हा ठराव असतो आपला अल्पकालीन चर्चा आहे तेव्हा तरी मला वाटतं टोमणे बिमणे न मारलेले बरे. आता सांग मला मुख्यमंत्री आहेत, अरे मुख्यमंत्र्यांनी लाट्याकाट्या खाल्ल्यात ना, ते तिकडे काय असले इकडे आले काय, म्हणजे आपल्याकडे असले की पवित्र तिकडे गेले की अपवित्र. मला वाटतं हे सभापती महोदय त्या ठिकाणी बरोबर नाहीये. एकनाथ शिंदे साहेब मला वाटतं महिनाभर त्या ठिकाणी जेलमध्ये होते, 40 दिवस होते जेलमध्ये. आणि त्यांना शिकवणार जो माणूस जेलमध्ये गेला, ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, त्याच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करणार. आपण कधी गेलो बॉर्डरमध्ये, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या, कधी जेलमध्ये गेलो? आम्ही कधी जेलमध्ये गेलो नाही, आम्ही कधी केस घेतली नाही, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या नाही. लाट्या खाट्या खालणार प्रवीण दरेकर, लाट्या खाट्या खालणार गुलाबराव पाटील, लाट्या खाट्या खालणारे आम्ही सगळे. आणि त्याच्यावर केवळ आम्ही भाषण करणार नाही, बोलणार. त्याच्यामुळे अरे लाट्या खाल्ल्यात, मला बाळासाहेब आले होते बघायला हॉस्पिटलला, लाट्या खाट्या खाल्ल्यात आम्हाला. मी बोललो का भाषण तुमचं चालू असताना? सण करा ना जरा बोलता, वस्तुस्थिती ऐकायची तर तयारी ठेवा. खरं बोललेलं असं लागतं ना, त्यांचं बोलू नव्हते. मग त्यामुळे सभापती महोदय या सगळ्या बाबतीत या ठिकाणी भूमिका स्पष्ट झालेली आहे. यापूर्वी कधीही केंद्राच्या गृहमंत्र्यांनी गिरीश भाऊ हस्तक्षेप केला नव्हता, कधीच नाही. पहिल्यांदा असं. ऐका ना जरा, ऐका जरा, ऐका. हे सार्वभौम सभागृह आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती गेली पाहिजे. लोक त्या ठिकाणी सगळं बघत असतात, खरं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम सगळं लोकांना कळत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सभापती महोदय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी मध्यस्थी केली. बोम्मई जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होती. पहिल्यांदा मध्यस्थी झाली आणि त्यावेळेला जैसे थे परिस्थिती ठेवावी, कुणी त्या ठिकाणी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करू नये अशा प्रकारची भूमिका एक गृहमंत्री म्हणून दोन्ही राज्याच्या शांतता सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी घेतली.
सभापती महोदय, ठीक आहे, आता त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली. शिंदे साहेब आपण बोलताय ते खरं आहे की बोमईने ते ऐकलं नाही आणि त्याचं आम्ही स्वागत करणार नाही. जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी ते चूक आहे, त्याला पाठीशी आम्ही घालणार नाही. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, ते झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सीमा भागावर आपल्या मराठी भाषिकांवर त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे. आणि सभापती महोदय, त्यानंतर त्यांनी सांगितलं आता महाराष्ट्रातली लोक जायला लागलेत, त्या ठिकाणचे जजचा प्रसंग पुढे आला, त्यानंतर मध्य प्रदेशात जाऊ मागतायत, त्याच्यानंतर गुजरातला जाऊ मागतायत. सभापती महोदय, या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की यामध्ये काही शक्ती वातावरण मुद्दाम महाराष्ट्रात खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सभापती महोदय, आपण बघा त्याही वेळेला सीमा भागासाठी 10 कोटी त्या ठिकाणी मराठी शाळांसाठी आपण असताना त्या ठिकाणी जाहीर केले होते. सभापती महोदय, जतला मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना तिकडच्या 40 की 48 गावामध्ये त्या ठिकाणी जतच्या त्या ठिकाणी पाणी आपण पोहोचवण्याचं काम केलं. आणि सभापती महोदय, आता साधारणतः 2000 कोटी रुपये आपण जतच्या त्या सीमा भागातल्या गावांच्या म्हैसाळ योजनेसाठी आपण सभापती महोदय त्या ठिकाणी देतोय. आणि सभापती महोदय, केवळ जाहीर नाही केलेले हे पैसे त्या ठिकाणी 2000 कोटी जाहीर केल्यानंतर प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेली आहे. आणि मला वाटतं जानेवारी टेंडर जानेवारीत त्या ठिकाणी निघणार आहे. या भावना आमच्या आहेत. त्यामुळे सभापती महोदय, या सभागृहातली सगळी लोक सगळे आम्ही त्या ठिकाणी या प्रश्नाच्या बाजूने त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत. परंतु सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की चर्चा मुख्यमंत्र्यांनी ठराव आणायचा, 260 अन्वये त्या ठिकाणी चर्चा आणायची, जे काय करायचं आहे ना ते एकमताने करा, एकमताने करा. आणि आतापर्यंत झालेलं आहे सभापती महोदय. या सभागृहामधल्या आपण सगळ्या चर्चा जर मागच्या काढल्या तर असा एकही कुठल्या पक्षाचा सदस्य नाही, नेता नाही की ज्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विरोधी भूमिका घेतलेली आहे. सभापती महोदय, या ठिकाणी सांगितलं की सीएम ब्र काढायला तयार त्या ठिकाणी आहेत. आता सीएम ब्र काढणार ना, सीएमचा डायरेक्ट ऍक्शन असतो, डायरेक्ट कार्यक्रम करून टाकतात. आणि आपल्याला दिसेल त्यांची कार्यपद्धती काय की ते टोकाची भूमिका या ठिकाणी सत्तेच्या पेक्षा टोकाची भूमिका घेणारा मुख्यमंत्री आहे. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सीमावादावरच मुख्यमंत्री आणि सीमावादाच्या संदर्भात तुम्ही असे व्यतीत होऊ नका भाऊ, व्यतीत होऊ नका. मुख्यमंत्र्याचं चांगलं बोललं की सण करा जरा, शेवटी ते मुख्यमंत्री आहेत ना आपल्या राज्याचे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, मला वाटतं या ठिकाणी मुख्यमंत्री निश्चितच या सीमा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी संवेदनशील आहेत, ते भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे. नव्हे आम्ही सगळे लोक त्यासाठी आग्रही आहोत. सभापती महोदय, या विषयामध्ये थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता जर प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी चांगले कौन्सिल करणं, त्या ठिकाणची शीघ्रगतीनं निकाल होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं, यावर चर्चा करून त्याच्यात लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. फक्त राजकीय टोलेबाजी, राजकीय एकमेकांवर टीका टिप्पणीपेक्षा मला वाटतं चांगल्या सौहार्दाच्या वातावरणात, चांगल्या वातावरणात मला वाटतं सगळ्यांनी मन मोठं करू, या ठिकाणी एकत्रितपणे या ठिकाणी या सीमा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. आज त्या ठिकाणी एवढं नक्की आहे, कर्नाटकात आपल्या लोकांना त्रास देतात, आपल्या गाड्या तोडतात, त्या ठिकाणची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. परंतु या सगळ्यांना माहीत नाही की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, सगळ्या राज्यातनं मुंबईलाच यावं लागतं. त्याच्यामुळे ती वेळ आली तर हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे इथला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी ठोसा देण्याची क्षमता सुद्धा या छत्रपतींच्या भूमीतला माणसामध्ये त्या ठिकाणी आहे, आमच्या मावळ्यांमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, मला वाटतं एक चांगली अल्पकालीन चर्चा, खरं म्हणजे ठरावच यायला पाहिजे, ठराव कदाचित शिंदे साहेब येईल, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्या ठिकाणी आणखी तपशीलवार बोलू. परंतु या अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून आपल्या सीमा भागातल्या त्या ठिकाणच्या मराठी बांधवांना एक दिलासा, कारण शेवटी सभापती महोदय त्यांना दिलासा देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्यांच्या मागे त्या ठिकाणी महाराष्ट्र अख्खा उभा आहे हे वारंवार त्या ठिकाणी ध्वनित करण्याची, सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे.
आणि मला वाटतं सभापती महोदया, या निमित्तानं काही असेल, कोणाच्या मनात काय असेल, राजकारण काही असेल, परंतु हे सार्वभौम सभागृह या ठिकाणी या सीमा भागातल्या मराठी माणसांच्या मागे ठामपणे त्या ठिकाणी उभं आहे, उभं राहील. आणि माझी दादा सरकार म्हणून आपल्याला विनंती आहे, या जे सीमा भागातली मराठी माणसं आहेत, आपण कधीतरी शाळेला 5 कोटी देतो, कधी 10 कोटी देतो, कधी जाऊन त्यांची आपण एक मिनिट, आपल्याला 11:45 पर्यंत वेळ होता. मी एक 5 मिनिटासाठी वाढवते. आपण भाषण संपल्यावरती पुढचं कामकाज करू. सुख दुःख त्या ठिकाणी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. दादा, ते आपण महाराष्ट्रात यायला पाहिजे अशी भावना आहे ना. मग महाराष्ट्राच्या जेवढ्या योजना आहेत, महाराष्ट्र म्हणून जे जे आपण करतो ते आपल्याला त्यांना लागू करता येईल का, अशा दृष्टीनं सुद्धा शासनाने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग जर कोल्हापुरातला आमचा सीमेवरचा माणूस महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा शंभूराजे लाभ घेत असेल, तर आमच्या पलीकडच्या सीमेच्या पलीकडे असणारा सुद्धा आमचा मराठी माणूस त्या योजनांचा लाभ घेऊ शकला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात व्हायचं ते होईल तेव्हा ते काय आपल्या हातात नाही, परंतु सरकार म्हणून जेवढं आपल्या हातामध्ये आहे तेवढं शीघ्र गतीने या सरकारने करावं, अशा प्रकारची माझी या सरकारला त्या ठिकाणी विनंती राहील. आणि सभापती महोदय, आज या ठिकाणी ही अल्पकालीन चर्चा या ठिकाणी आणून या विषयाला वाचा फोडली, सीमावासियांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दल मी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असतील यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आणि आणखी ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा या सरकार म्हणून भूमिका जी सरकारने घ्यायला पाहिजे ती सरकारने घ्यावी, अशाही प्रकारची आग्रही विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी आता 12:05 कामकाज थांबवते. नंतर आपण रेग्युलर आपला प्रश्नोत्तराचा तास सुरू करू.